जसं की काल मी सांगितलं होतं त्या मला थोडा बाहेर जायचं होतं, तर काल मी बाहेर गेलो आणि येताना खूप जोरात पाऊस लागला. म्हणजे जाताना पण पाऊस होताच, पण येताना थोडा जास्त होता. तर येताना ओला वगैरे झाला आणि त्याच्यामध्ये थोडा सर्दी वगैरे वाटली. पण काय नाही, आज मला गावी जायचं होतं, तर आज मी सध्या आता गावाला चाललो. सकाळी जे पण काम होते माझे, थोडं काल बँकमध्ये काम झालेलं नव्हतं, तर ते काम करून आलो आणि आता मी चाललो गावाला. तर आता मी बसस्टॉपवर बसची वाट पाहतो आणि एक तास वाट बघितली मी. फायनली ट्रॅव्हल्ससाठी बस तर आली ट्रॅव्हल्ससाठी आणि आता मी बसलो आणि निघालो. तर मला जायचं किंवा सिंधेवाई जायचं. सो आपले ट्रॅव्हल्सने मी सिंधेवाईपर्यंत जाणार आणि मग तिथून चेंज करणार. तिथून आणखी 20-30 किलोमीटरवर जाणार, तिथे मग जाणार. सो असं झालं. पाऊस नाही येत तर ते पण चांगलं आहे की आज ॲटमॉस्फिअर पडेल, पाऊस वगैरे काही कमी नाही राहिला आणि सर्व छान झालं. सो फायनली खूप वाट बघितल्यानंतर, म्हणजे 1 तासच्या जवळपास मी वाट बघितली. बस स्टॉपवर आलो आणि 11:15च्या जवळपास बस आली. तर 1 तासच्या जवळपास मी वाट बघितली आणि म्हणजे बस नाही आली, ट्रॅव्हल्स आली. बसची वाट बघितली असतं आणखी काही झालं असतं आणि बस हे काही गॅरंटी नाही आहे. सो ट्रॅव्हल्सने आता मी निघलो. तर मला झालं आता 1 तास वगैरे लागेल इथून. सो तिथून मग आणखी मला बस चेंज करायला लागेल. तिथून मग बसच ऑप्शन आहे, तिथं ट्रॅव्हल्स वगैरे काही नाही. सो तिथून मग बस पकडेल आणि मी जाईल तिथे आजीच्या गावाला. खूप दिवस झाले मी गेलो पण नव्हतो, म्हणजे जवळजवळ एक वर्षाच्या जवळपास झालं मी गेलो नव्हतो. मित्रांनो, आता मी पोचलो सिंधेवाईमध्ये. मी निघलो होतो 1:15 वाजता आणि सिंधेवाईमध्ये पोचलो 2 वाजता. म्हणजे जवळपास 1 तास 45 मिनटाच्या जवळपास लागले. ॲक्च्युली इथं पोचायला 2 तास जास्त लागतात, पण ट्रॅव्हल्सवाल्यांनी खूप फास्ट आणली गाडी, त्यामुळे खूप लवकर मी इकडे पोचलो. म्हणजे त्या ट्रॅव्हल्सवाल्यांमध्ये आमच्या मागे पण एक ट्रॅव्हल्स होती, ती ट्रॅव्हल्स आणि ज्या ट्रॅव्हल्समध्ये मी होतो ते ट्रॅव्हल्स, ते त्यांच्यामध्ये रेस लागली होती पॅसेंजरसाठी. कोण पहिले पॅसेंजर, म्हणजे त्यांना पॅसेंजर बसवायचे होते त्यांच्यासाठी. तर त्यांनी एवढी फास्ट आणली गाडी की खूपच असं तर भीती वाटत होती की बरोबर पोचणार की नाही. पण बरोबर पोचलो आणि आता इथून पण 15 ते 20 किलोमीटर गाव आहे. आता तिथं जायचं आहे, पण पाऊस येऊन राहिला. आपल्या इकडे पाऊस नव्हता, पण इकडे खूप पाऊस आहे. तर मी आत्ता सध्या बसस्टॉपवर थांबून. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे पूर्ण बसस्टॉप आहे. मी बसस्टॉपवर थांबून आणि इथं मी आता भावाला फोन केला की न्यायला आहे म्हणून, कारण की जसं मी इथं पोचलो तशीच बस चालली गेली आणि मी बसला हात दाखवला, पण ती काही बस थांबली नाही. पूर्ण फुल भरून होती पावसाच्यानं. सो मग आणखी खूप वेळ थांबा लागत होता. तसा थांबून अर्धा तास झाला, पण अजूनपर्यंत एक पण बस आली नाही. बस आली असती तर बसने गेलो असतो, पण बस आली नाही. तर मी आता भावाला फोन केला आणि आता तो निघाला आहे यासाठी. आता माहीत नाही तो किती वेळ लागेल त्याला यायला, कारण की बारीक बारीक पाऊस पण येऊन राहिलेला आहे. तरी अर्धा तास वगैरे लागेल, तर मला अजून इथंच थांबावं लागेल. तर समोरची अपडेट देतो तुम्हाला, तोपर्यंत बनवून राहा. आता जस्ट आला तो पावसात, बडे झाला. आता मग चाललो आम्ही. थांबू नव्हता का तू? चलो आता मी चाललो मामाच्या गावी. हा मामाचा मुलगा आला मला आणि आता इथून चाललो आम्ही. सो आता काहीतरी खावं लागेल, भूक बहुत लागली. सो आता भजे खातो गरम गरम. पाऊस बी बहुत येऊन राहिला. सो आता आम्ही खाणार भजे. यस. तो आत्ता नाश्ता झाला आणि आता आम्ही निघत आहोत आमच्या गावाकडे. सो इकडे गेल्यावर मग सांगतो कसं आहे आमचं गाव, तर तुम्हाला ते पण दाखवेल. ठीक आहे. गावचे रस्ते पूर्ण लहान रोड आहे आणि दोन्ही बाजूला चिखल आणि इकडे पूर्ण शेत. म्हणजे एक मोठी गाडी आली तर लहान गाडीला पूर्ण चिखलातच उतरावं लागते. आणि
आणि आता बढिया बारीक बारीक छान पाऊस येऊन राहिला माझ्याकडे. आणि इकडे जंगल आहे दोन्ही बाजूला. सॉरी, एका बाजूला शेत आणि एका बाजूला जंगल आणि हा रस्ता. आता या टाईमला म्हणजे धान राहत होते, पण यावर्षी पाऊसच नाही आला तर काहीच नाही. तर काहीच मी आत्ता आलेलो गावला आणि हे इकडे खाली जागा, इकडे फिरायला आलो. त्याचे घर दिसत आहे, हे घर आत्ता बांधलेलं आहे आणि मला हे जुनं घर आहे जे की आता पडलं आहे आणि हे नवीन बांधलं यावर्षी. हे माझ्या आजोबांनी बांधलेलं घर होतं. ॲक्च्युली हे मोठं घर होतं, पण ह्याची कंडिशन आता खराब झाली आहे. तर आत्ता इथं फक्त गाई वगैरे ठेवतात, तसं तुम्हाला दिसून राहिलं बघा, गाय. आणि इकडे पूर्ण घर आणि हे जागा पूर्ण खाली आहे. इकडं तिथपर्यंत तेवढी जागा आहे, म्हणजे इथं काही धान वगैरे ठेवतात जेव्हा ते निघते तेव्हा. आणि इकडे मग वावरं चालू होतात, तर असं आहे. आणि हे झाड माझ्या आजोबांनी लावलेले आंब्याचं, हे जांबाचं झाड आहे आणि हे मला आंब्याचं. आणि इकडे पण हे जे दिसतं आहे हे पण आंब्याचंच झाड आहे. सो असे आहे. आपल्या इकडे जागा नाही राहत, पण खेडेगावामध्ये तर खूपच जागा राहते. सो बघा, बघू शकता तुम्ही. आणि वातावरण पण पहा किती छान दिसतं आहे. म्हणजे पाऊस नाही आहे, पण आभाळ आहे थोडं थोडं. सो असं आहे. आणि घरी कोणीच नाही, आता टाईम असल्यामुळे आता घरी कोणीच नाही आहे, सर्वजण शेतावर गेलेले आहेत. सो पूर्ण गाव शांत शांत आहे. आणि इकडे मागे हे मागची बाजू, म्हणजे इकडे गाव संपत आहे आता. हे माझी आजी, हे आजोबा बघा, गोष्टी सांगून राहिल्या यांच्यासोबत. आत्ता आलो बाहेर बसून, हो ना, हो ना. हे आजोबा, हे आजी. बहुत दिवसानंतर आलो मी गावाला. हा चालला आता पाणी भरायला, कारण की ह्यांच्या गावात पाण्याचं अटळ संकट आहे. पाणीच नाही आहे ना. पूर्ण तुम्हाला विहीर दाखवतो, एक मिनिट. नाही नाही, हे जुनं घर पूर्ण पडलं. इकडं विहीर आहे. हे बघा विहीर, ही विहीर कधी साठत नव्हती. बघा इथं काहीच नाही आहे, एक पण पाणी नाही. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा विहीर बिलकुल आटत नव्हती. आत्ता 2 वर्ष होऊन राहिले, खूप दुष्काळ येत आहे. आणि हा घराच्या समोरचा एरिया. आणि हे जे झाड दिसत आहे, हे झाड दोन्ही आंब्याचे माझ्या आईनं लावले. आणि हे म्हणजे बडे दादाजी. आणि इकडे गाव. सो असं आहे. या घरात आमचं लहानपण गेलं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा या घरात राहत होते. तर आम्ही पण तिथेच राहत होतो. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात येत होतो तेव्हा याच घरामध्ये राहत होतो आम्ही. आणि आता मग हे घर बांधलं.